वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मोह निष्ठुर झाला अंगे म्हणवोनी केली सांडी येऊनी पडिलो मुरगुंडी सापडला देव तुका म्हणे गेला भेव म्हणवोनी केली सांडी येऊनी पडिलो मुरगुंडी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दूसरे चरण संतांजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमामृसुक्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वदाम्नां अन्यांशहस्तचरणश्रवणत्वकादिन् प्राणान् नमो भगवते श्रीपुरुषाय तुभ्यम् ओम श्री विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरातरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं कवितत्वमहं न जाने। नमो ज्ञानेश्वराय निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया कदावज्ञ जीवोधरार्थावतारो कलांकांगतेजोधिकामोदिवक्रो खलानीशबादापनोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वराय 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो शरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सहे भान शोभान आराधियला तयाचे कुळी दिवतो दिव्य झाला
हरिभक्तीसे लावणिया समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता. आसोपंताचा अभिमान गेला होताचे दर्शन किंवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. निज चरणा अहो स्वामी तुकया देवा. अहो स्वामी तुकया देवा. तुझ्या लागलो निज चरणा. निज चरणा तुझ्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. अहो स्वामी तुकया देवा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिं. बाष्पवारी परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकम्. अतुलितवरधामं हेमशैलावदेहं धनुजवक्षानन्दमर्गण्यं. सकलगुणनादं वानराणावदिशं रघुपति प्रियभक्तं वाज्यतं नमामि. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मुझ दावा व्यासुभटा. महिम नः पारन्तय परमविदुषो सदृशी. सतिर्ब्रह्मादीनाविततवसन्नास्त्वयि गिरा. अथा वाच्य सर्वसुमतिपरिणामावधिगृणं. ममापेश सूत्रहरनिर्भवादः परिकर. बालार्कवर्वीन्द्रनिर्जितं विठलं भस्माङ्गरागोजलं. शान्तं नादविरञ्जितपवनं शार्दूलचर्माम्बरं. ब्रह्मज्ञेसनकादिभिपरिवृतं श्रद्धेय समारायतं. दत्तात्रेयोपासनैर्निमुदा ध्येयं सदा योगिमे. मस्तकमासा पायावरिया. वारकरी संतांचा. वारकरी संतांचा. वारकरी संतांचा. मस्तकमासा पायावरिया. वारकरी संतांचा. वारकरी संतांचा. मस्तकमासा पायावरिया. वारकरी संतांचा. मस्तकमासा पायावरिया. वारकरी संतांचा. वारकरी संतांचा. वारकरी संतांचा. मस्तकमासा पायावरी या वारकरी संतांच्या. संपाज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. रसलो संसारा आम्ही आपवाणी परा. म्हणवून केली सांडी. येऊन पडिलो मुरगुंडी. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग. वैराग्याचे महामेरू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगदेक सिंधू कान्हाप्रिय बंधू. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे तथा श्री भगवान परमात्म्याचे प्रेम पुतळे. भगवान परमात्म्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणारे आणि वारकरी संप्रदायातलं भजन ज्यांच्या नियमाशिवाय पूर्ण होत नाही
असं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया. जगद्गुरु तुकोबरायांचा स्वतःच्या पारमार्थिक अनुभवाचा वर्णन करणारा 4 चरणाचा मी संसारावरती कसा रुसलो, संसारावरती रुसल्यानंतर मी काय केलं, मी मोहाला कसं बाजूला केलं, त्यानंतर या सर्व साधनेचा परिणाम मला काय प्राप्त झाला, माझा मोह कसा निवृत्त झाला, मला देव कसा प्राप्त झाला, माझ्या आयुष्यातील भय कसं भयाचं निर्मूलन कसं झालं, या सर्वांचं विस्तृतपणे वर्णन करणारा अत्यंत उत्कृष्ट अत्यंत छोटा 4 चरणाचा सर्वांच्या लक्षात राहण्याजोगा असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू धर्म संरक्षक, मिलेंच क्षय दीक्षित, प्रौढ प्रताप पुरंदर, राजनीती धुरंधर, श्रीमंत श्री छत्रपती शिवरायांच्या चरणावरती मानाचा मुजरा. आज ज्या ठिकाणी सेवा आहे ती सेवा श्री किल्ले सुरगड या सुरगडाच्या चरणाशी म्हणजे स्वतः श्री महाराजांच्या चरणाशी आजची सेवा आहे. खरं तर आजच्या सेवेचं औचित्य असं आहे की आज आपल्या या गिरासूरवाडी गावातील आपल्या श्रीमती तारामती गोविंद पारठे 89 वर्षाचा आपला प्रदीर्घ कार्यकाल संपवून आज या महिन्यातील 13/6/2024 या रोजी त्यांचं निर्याण झालेलं आहे. त्यांचे सुपुत्र जगदीश गोविंद पारठे आणि त्यानंतर जितेश गोविंद पारठे अशा 2 मुलं आणि 2 मुली असा हा सांसारिक त्यांचा जो कुटुंब आहे त्या सर्वांच्या सदिच्छेतून आपल्या आईच्या शांतीकरता आपल्या आईच्या पश्चात या घरामध्ये पारमार्थिक वैभव फुलत राहावं वाढत राहावं या एका उत्कट हेतून आजची आयोजित केलेली कीर्तन सेवा. विठ्ठल. या जगामध्ये आल्यानंतर आपण प्रत्येक जण या जगाचं काहीतरी देणं लागतो. लक्षात घ्या, या जगामध्ये आपल्यावरती अनेक जणांचे उपकार आहेत. या जगामध्ये आपल्यावरती देवाचे उपकार आहेत. या जगामध्ये आल्यानंतर आपल्यावरती साधुसंत मायबापांचे उपकार आहेत. या जगामध्ये आपल्यावर या लोकांचे उपकार आहेत. या जगामध्ये आपल्यावर आपल्या आईवडिलांचे उपकार आहेत. लक्षात घ्या, या उपकारातून उत्तीर्ण आपण कधीच होऊ शकत नाही. एखाद्यानं आपल्याला छोटीशी मदत केली, छोटासा उपकार आपल्यावरती केला तर त्यातून आपण मुक्त होऊ शकतो. पण या 4 जणांच्या ऋणातून आपण जन्म गेला तरी मुक्त होऊ शकत नाही. लक्षात घ्या, देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. देवाचे उपकार काय आपल्यावरती? जिन हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे जोया भिवरेच्या तीरी कट धरोनिया करी. माझ्यावरती देवाचे उपकार आहेत. काय? देवे दिला देह भजना, देवे दिला देह भजना, देव दिला देह भजना, देव दिला देह भजना. तोया झाला फाटा बाधी केला, झाला फाटा बाधी. देवे दिला देह भजन घुमटा, तोया झाला फाटा बाधी केला, तोया झाला फाटा बाधी केला. देवे दिला देह भजन घुमटा, तोया झाला फाटा बाधी केला, तोया झाला फाटा बाधी केला. देवे दिला देह भजना घुमटा, तुया झाला फाटा बाधिकेचा. देवानं देह दिला, कशा करता दिला? भजना करता दिला. देवाला वाटत होतं की हा आता माझं भजन करेल. देवाने 4 खणी निर्माण केला, अंडज, जारस, स्वेदज आणि उद्भिज. आलं का लक्षात? अंडज मध्ये तुमचे कोंबड्या कुत्रे सगळे, कोंबड्या येतात, तुमचे पक्षी येतात, साप येतात. अंडज गणामध्ये येतात, बरोबर ना? अंडज खणीमध्ये येतात. यांच्याकडे पाहिल्यानंतर बघितलं देवानं हे काय भजन करणार नाहीत. जारज प्राण्यांकडे पाहिलं बरं का. जारज प्राण्यांमध्ये कोल्हे, कुत्रे, गायी, मांजरं सर्व अशी निर्माण केली. 4 पायाचे प्राणी निर्माण केले. देवाला वाटलं हे तरी भजन करतील. यांनी सुद्धा देवाचं भजन केलं नाही. नंतर देवानं स्वेदचे प्राणी निर्माण केले. म्हणजे याच प्राण्यांच्या अंगावरती त्यांच्याच घामापासून म्हणजे उवा, लिखा, अलग लक्षात या उत्पन्न केल्या. आणि स्वेदच्या प्राण्यांपासून देवाला जी अपेक्षा होती पूर्ण झाली नाही. त्यानंतर देवानं उद्भिज खाणी निर्माण केली. ती म्हणजे झाड, जमीन फाडून वर येणारे म्हणजे उद्भिज गण, उद्भिज खाणी.
उद्बीज खाणीमधून सुद्धा देवाला समाधान झालं नाही. मग देवानं काय करावं? देवानं पाहिलं नाही यांच्याकडून काही माझी तृप्ती होत नाही. मग देवानं स्वतःसारखा एक पुतळा निर्माण केला. या स्वतःसारख्या पुतळ्याला त्याला बुद्धी दिली, आलं का लक्षात? त्याला रूप दिलं, त्याला प्रेरणा दिली, स्फूर्ती दिली आणि मग सांगितलं तू भजन कर. पण यानं सुद्धा भजन केलं नाही. मग सांगा देवाच्या ऋणातून मुक्त झाला का? कसाही ध्येय असू दे, कसाही ध्येय असू दे, दिलाय कोणी? देवानं दिलाय. देवानं आपल्यावरती उपकार ठेवले. लक्षात घ्या, आपल्या देहावरती कधी रुसू नये. नाही देवानं मला एवढं कुरूपच का बनवलं? देवानं मला कधी एकदम असं हाडकुळच का बनवलं? देवानं मला एवढं झाड का बनवलं? देवानं मला एका हाताने एका पायाने लंगडाच का बनवला? देवाने मला एका हाताने जुळाच का बनवला? काय कारण? लक्षात घ्या, तुम्हाला हाताची किंमत आता नाही कळणार. जेव्हा तुम्ही रस्त्यानं चालाल, जेव्हा दोन्ही पायानं पांगळा माणूस तुमच्या डोळ्यासमोर येईल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल नाही त्याला देवाने एकच पाय दिला, किमान देवाने मला 2 पाय दिलेत, हे माझं भाग्य आहे. म्हणून देवानं काय केले? आपल्यावरती उपकार केलेत. म्हणून देवाचं भजन केलं पाहिजे. दुसरं म्हणजे साधू संतांचे उपकार आहेत. साधू संत मायबापांनी लक्षात घ्या, मी बऱ्याच वेळा ही गोष्ट बोलून गेलोय. काय? चोरी झाल्यावर कायदा शासन करतो, संविधानाला आपण मानतो, संविधानाचा मी आदर करतो. पण लक्षात घ्या, संविधान कधी शिक्षा करतं? संविधान गुन्हे थांबवू शकत नाही जगातले. संविधान कधी शिक्षा करणार? चोरी होऊन गेल्यानंतर, आलं का लक्षात? खून केल्यानंतर, बलात्कार घडल्यानंतर. पण लक्षात घ्या, त्या साधू संत मायबापांनी नियमच असे केले, ज्याच्या गळ्यात माळ आहे, जो वारी करतो, जो साधू संतांच्या विचारावरती चालणार आहे, ज्यांच्या हृदयामध्ये साधू संतांचे विचार जिवंत आहेत, तो माणूस रस्त्याने चालला, रस्त्यामध्ये 10 रुपयाची जर नोट पडली दिसली, म्हणेल नाही ही नोट उचलणं मी इष्ट नाही, हे मला शोभणार नाही. म्हणजे बघा, गुन्हा घडण्याच्या अगोदर त्या गुन्ह्याला रोखण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? तर साधू संत मायबापांच्या शक्तीमध्ये आहे. लक्षात घ्या. म्हणून देवाच्या ऋणातून उत्पन्न होण्याकरता कीर्तन आहे, आणि साधू संत मायबापांच्या ऋणातून उत्पन्न होण्याकरता ही सगळी मांदियाळी या ठिकाणी जमलेली आहे. मला सांगण्यामध्ये अत्यंत आनंद होतो. आजचं कीर्तन काही साधं नाही बरं का, साधं नाही. लोक इतर ठिकाणी कीर्तन ऐकतील, पण दिखाव्याकरता ठेवतील, दिखाव्याकरता ऐकतील, आलं का लक्षात? पण आजचं कीर्तन लोक दिखाव्याकरता ऐकायला आलेलीच नाहीयेत. मी हे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, खरं का सांगतो. दिखाव्याच्या कीर्तनामध्ये बाहेरचा कीर्तनकार असतो 20,000चा, मोठी सिस्टीम असते, मोठा मंडप असतो, मोठं एकदम असं तामझाम असतो. आता बघा, आजचा कीर्तनकार लोकल आहे, आलं का लक्षात? त्यात जास्त वजनाचा नाही, कमी वजनाचा 1/2 किलोचा बुवा आहे, आलं का लक्षात? त्यात सगळे ऐकायला आलेली माणसं जे ते श्रद्धेने बसलेली आहेत, शांत बसले, चुळबुळ करत नाहीये. विशेष का म्हणतात ना, सर्व गंगाच तुमच्याकडे आलेत. बघा, अग्निनारायण आतमध्ये आहे, अग्निनारायण आतमध्ये आहेत. तुमचं श्राद्ध पाहणं, श्राद्धातला भाग घेण्याकरता देव आणि पितर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, आलं का लक्षात? ब्राह्मण देवता आतमध्ये आहेत, वारकरी मंडळी आहेत. शिवाय वारकरी संप्रदायाची जी पवित्र परंपरा आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, त्या नाथ परंपरेतले बाबा माझ्या समोर येऊन बसलेले आहेत, ते स्वतः आहेत. त्यांनी कदाचित मला ओळखलं नसेल, ते स्वतः आहेत. दुसरं म्हणजे आपल्यामध्ये काही ठिकाणी प्रघात आहे की 13व्याच्या दिवशी गोसावी समाजातला एखादा व्यक्ती येतो, ते काय भजन वगैरे करतात आणि पितरांना सद्गती देतात. आता एखाद्याच्या कुलाचारामध्ये असतं, एखाद्याच्या कुलाचारामध्ये नसतं. आता यांच्या कुलाचारात नसेल, पण आमचे गोसावी काका आलेले आहेत, त्यांना आता काय करणार माहिती का? आम्ही माईकवर ठेवणार आहे. तर असं म्हणजे योग आहे. ज्या वेळेला मला कीर्तन सेवा मिळाली, त्या कीर्तन सेवेच्या वेळेला आधीच घरच्यांच्या मनामध्ये शंका होती, महाराज म्हणलं कीर्तन करायचं कसं? आमचं अंगण असते ओले, पाऊस जर आला तर पावसाचं सगळं पाणी अंगणामध्ये. मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं काय की बघा, देवाची जर कृपा असेल तर कीर्तन कसं पण, कुठं पण, कशा पण परिस्थितीमध्ये रंगते. हे देवाची कृपा आहे. लक्षात घ्या. पाऊस आला, रात्रीपर्यंत होता की नाही पाऊस? आहे का? ऊन टाकलं बघा, मजबूत ऊन टाकलं. पावसाचं पाणी नाही आलं, पण गंगा आली दारामध्ये. ही साधू संतांच्या चरणाची गंगा आली तुमच्या दारामध्ये. अजून काय पाहिजे? म्हणून लक्षात घ्या, देवाची कृपा असेल, जर मनामध्ये श्रद्धाभाव आपला दृढ असेल, तर देव आपल्याला कधीच कुठली अडचण येऊ देत नाही. विठाला साधू संत मायबापांचे ऋण आपल्या माथ्यावरती आहेत. म्हणून साधू संत मायबापांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांचे 4 शब्द आपल्या कानावर पडावे, त्यांच्या शब्दांची सेवा व्हावी, म्हणून आपलं हे कीर्तन आहे. दुसरं काय? आपल्यावरती या जगामध्ये लोकांचे उपकार आहेत. लोकांचे उपकार, लोकांनी कोणीतरी आपल्याला खायला घातले, कोणीतरी काहीतरी दिलंय, काहीतरी दिलंय, बरोबर ना? मृत्यूच्या उपरांत त्यांचे उपकार आमच्या माथ्यावरती राहू नये
म्हणून गावातले परिवारातले लोक आमच्या घरी येऊन जेवून जावे म्हणून 13 वेळेला जेवण ठेवतात, बरोबर ना? 13 वेळेला जेवण आहे. म्हणून आजचा हा एक योग आहे. शेवटचा योग काय तर आपल्यावरती ऋण आहेत, आपल्या आई बापांचे, आपल्या पितरांचे ऋण आपल्या माथ्यावरती आहेत. महाराज, माझ्या बापानं मला काहीच शिल्लक ठेवलं नाही, जमीन नाही, जुमलं नाही, काय नाही, काय नाही. काय केलं माझ्या बापानं माझ्यासाठी? हा, बापाची अख्खी उमर खर्ची होते पोराचं जीवन घडवण्याकरता. पोरगं मोठं झालं म्हणते काय केलं बापानं माझ्याकरता? लक्षात घे, बापानं काही नाही दिलं, पितरांनी काही नाही दिलं, तरी हा देह दिलाय. लक्षात घे, हा देह दिलाय. आज या श्राद्धाच्या निमित्तानं आपण त्या सर्व पितरांचे ऋणी आहोत, ज्यांनी मागच्या 750 वर्षामध्ये जुलमी 5,580 टक्कर देऊन जुलमी राजवटींना न जुमानता एक वेळ शिर दिलं पण शेंडी दिली नाही, मान दिली पण जानवा दिलं नाही, घरं दिली, वतन दिली पण मिशा कापल्या नाही. त्या पूर्वजांचा आपण ऋणी आहोत, ज्या पूर्वजांनी 750 वर्ष परकीय 580 झुंज देऊन आपली ओळख हिंदू म्हणून ठेवली. लक्षात घ्या, आपल्या पूर्वजांनी आपल्याला हिंदू धर्म दिला. आज या किल्लेरा सुरगड आहे, हा सुरगड साधा नाही, हा सुरगड असा उभा नाहीये, मामूली गड नाहीये. या सुरगडाला उभं करण्यामध्ये, सुरगडाला उभं ठेवण्यामध्ये त्या मावळ्यांचं योगदान आहे, त्या पूर्वजांचं योगदान आहे. म्हणून हे वैभव आपण काहीतरी पाहतोय. लाजीरवाणी गोष्ट अशी आहे की पुरातत्व खातं मात्र आपल्याला सपोर्ट करीत नाही. काय संवर्धन करायला गेलं की तुम्हाला आडकाठी पहिलं तेच करणार, पण त्याला न जुमनता आपल्या या स्थानिक मंडळींनी सुरगड जपलाय आणि त्या सुरगडाला आज आपण या ठिकाणी पाहतोय. म्हणजे छत्रपती शिवराय आपल्यासोबत इथे आहेत. शिवराय आहेत कुठे? छत्रपती शिवराय कुठे? रायगडावर समाधीमध्ये आहेत. हा, रायगडावर समाधीमध्ये आहेत, पण इथं समाधानात आहेत. त्यांना कुठेतरी वाटतंय माझ्या वारसांनी माझा वारसा जपलाय, माझ्या वारसदारांनी माझा वारसा टिकवलाय. त्यांना समाधान आहे. माझे किल्ले गनिमांच्या ताब्यात जाऊ दिले नाहीत. आज पूर्वी काळामध्ये माझे किल्ले आक्रमणांची शिकार व्हायचे, पूर्वी काळामध्ये माझे किल्ले आक्रमणांची शिकार व्हायचे, आज माझे किल्ले अतिक्रमणांचे शिकार होत आहेत. आज विशालगडाची काय अवस्था आहे बघताय तुम्ही, काय अवस्था आहे विशालगडाची, काय अवस्था आहे मलंगडाची. मलंगड आमच्या मच्छिंद्रनाथाच्या समाधीचं स्थान आहे, ते आमचं स्थान आहे, ते काय त्याची अवस्था काय? त्याला कारणीभूत एकच, आम्ही गडावर पोहोचलो नाही, आम्ही गडावर पोहोचलो नाही, आम्ही गडाला पाहिलं नाही, म्हणून त्या लोकांची हिंमत झाली आमच्या गडाला हात लावण्याची. म्हणून गडावर पोहोचलो पाहिजे, गड राखला पाहिजे, गड राखला पाहिजे. शेवटपर्यंत महाराजांचे शब्द, गड राखा. महाराजांनी गड बांधले कमी पण गड राखले जास्त, म्हणून त्यांचे आपण उपकारी आहोत, त्यांचे ऋण आहेत आपल्या माथ्यावरती. आता 4 दिवसापूर्वी स्वराज्याभिषेक सोहळा झाला. शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती मोठा दिमाखात पार पडला, पण या 351वा सोहळा यावर्षी, बरं का, 351 वर्ष हे आपल्या सोहळ्याचं. त्रयोदशीला, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला किल्ले रायगडावरती हा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या दिवशी आम्ही काय केलं? अजूनही आमच्या रायगडामध्ये गायींची हत्या सर्रास केली जाते, गायींची हत्या सर्रास केली जाते, गोरक्षकांवरती अजूनही हल्ले केले जात आहेत. एक 5 दिवसाखाली महाडमध्ये गोरक्षकांवरती हल्ले झाले. ज्या छत्रपतींनी वयाच्या 12व्या वर्षी विजापूरच्या दरबारामध्ये, विजापूरच्या हव रस्त्यावरती गाय कापणाऱ्याचे हात कलम केले होते, त्या छत्रपतींच्या राज्यामध्ये आज काय करतोय आपण? गायी कापल्या जातात आणि आपण उघड्या डोळ्याने बघतोय. गडावरती अतिक्रमण होत आहे आणि आपण उघड्या डोळ्याने पाहतोय. ज्या छत्रपतींच्या दरबारामध्ये कधी कुठली स्त्री नाचली नाही, आज दहीहंडीला आपलेच लोक, दहीहंडीला स्टेजवरती बाया नाचवतात. काय आपण पूर्वजांच्या ऋणामधून उत्तीर्ण झालो सांगा तुम्ही? पूर्वजांच्या ऋणात आपल्यावरती बोलतो असतो. त्यांनी आपल्याला हे स्वराज्य फुकट भेटलं म्हणून किंमत कळत नाही, स्वराज्य फुकट भेटलं म्हणून किंमत कळत नाही. जर तुमच्या आमच्यावर अशी परिस्थिती असती, त्यांच्यासारखं जर आपल्याला हे रक्त सांडण्याची वेळ आली असती, आपण काय केलं असतं? हे स्वराज्य नुसतं परकीय शक्तींशी झुंजून नाही मिळालं, हे स्वराज्य आपल्या लोकांशी झुंजून मिळालंय. छत्रपतींना आपली लोक फितर होती. सूर्यराव सुर्वे, बाजी घोरपडे, पहा तुम्ही इतिहास पहा, होते की नाही? किती त्या महामानवानं आपल्याकरता केलंय. त्यांच्या ऋणातून आम्ही काय उत्तीर्ण झालो? त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराज, आमचा जो काही परमार्थ आहे, जर धर्मच टिकला नसता तर काय वारकरी संप्रदाय राहिला असता? धर्मच टिकला नसता तर काय मंदिर राहिली असती? धर्मच टिकला नसता तर काय देवळं राहिली असती?
काय तुमची साधना उपासना राहिली असते सांगा तुम्ही. अहो माळा कधी पण जपता असेल, पण आज भाला घेण्याची गरज आहे. कशा करता मला सांगायचंय की तुमचे पूर्वज भले पिऊन मेले असतील, आलं का लक्षात? तुमचे पूर्वज भले पिऊन मेले असतील, फार काही तुम्हाला संसाराला शिल्लक ठेवलं नसेल, पण तुमचा आजचा परमार्थ ज्या देहावर चाललाय, तुमचा आजचा परमार्थ ज्या देहावर चाललाय, तुम्ही वारी कशाने करता? याच देहाने करता. तुम्ही भजन कशाने करता? याच देहाने करता. तुम्ही संसार कशाने करता? याच देहाने करता. हे सर्व ज्या देहाने घडतंय तो देह तुम्हाला आम्हाला त्या पूर्वजांनी दिला, म्हणून त्या पूर्वजांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस. विठाला आज या पारठे भावकीचं सुतक संपणार आहे. काय संपणार आहे? सुतक संपणार आहे. सुतक किती दिवसांचं? 13 दिवसांचं. सुतक म्हणजे काय? मालिन्य. सुतक म्हणजे काय? अपवित्रपणा. आणि ज्या वेळेला शरीर मलिन होतं तेव्हा धुवायला त्याला काय लागतं? साबण लागतं, बरोबर ना? जेव्हा तुमचं शरीर मलिन होतं, शरीर घाण होतं, त्याला धुवायला काय लागतं? तसं 13 दिवस रडून, मनामध्ये शोक साठवून, मनामध्ये दुःख साठवून, सारखं सारखं त्यांच्या आठवणीमध्ये तुमचं शरीर कसं झालंय? मलिन झालंय. ते शरीर आज धुवून काढायचंय. तुमचं सुतक आज धुवून काढायचा दिवस आहे. बघा 13 दिवसामध्ये हरिपाठ करत जा. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांना जर मुक्तीची वाट पाहिजे असेल 13 दिवस हरिपाठ केला पाहिजे, म्हणजे पूर्वजांना मुक्ती मिळते. आता 13 दिवस आपला नुसता दिवा लावला काय नाही, 4 लोक आली, रडली गेली, सुतक धुतलं जाईल का? अरे अंगावर बादली, अंगावर मगच घेतला नाही, साबणच लावला नाही, सांगा 13 दिवसात सुतक फिटेल तुमचं? फिटणारच नाही. आणि मी तर म्हणतो, जगद्गुरु तुकोबारांचं वाक्य आहे, तुकोबारा म्हणतात नुसतं 13 दिवसाचं सुतक फेडायच्या मागे लागायचं नाही. सुतक फेडायचं, पण जन्म मरणाचं सुतक फेडायचं. फिटले सुतक जन्म मरणाचे, फिटले सुतक जन्म मरणाचे, फिटले सुतक जन्म मरणाचे, फिटले सुतक जन्म मरणाचे. मी माझ्या संकोचे दुरी झालो, मी माझ्या संकोची दुरी झालो, माझ्या संकोची दुरी झालो. फिटले सुतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोचे दुरी झालो. एका जन्मातलं 13 दिवसाचं सुतक कसं फेडताय तुम्ही? हे बारीक सारीक लोकांचे काम आहे. जरा मोठं करा. मोठी माणसं तुम्ही मोठं काहीतरी काम करा. काय करायचं? मी माझ्या संकोचे दुरी झालो, मी जन्मजन्मांतरातलं सुतक फेडतो. मग सांगा सुतक फेडण्याकरता काय केलं जातं? ज्या वेळेला सुतक फेडायचं असतं तेव्हा पिंडदान करतात. काय करतात? पिंडदान करतात. घराच्या दक्षिण दिशेला तोंड मुख, म्हणजे मुख करून पितरांच्यासाठी काय केलं जातं? पिंडदान केलं जातं. आता सांगा पिंडदान शब्दाचा अर्थ काय होतो लौकिकामध्ये? पिंडदान शब्दाचा अर्थ ते पिठाचे गोळे करतात, मांडतात, त्यांची पूजा करतात, त्यांना तर्पण करतात अंगठ्यानं, झालं. हे झालं तुमचं काय आलं? पिंडदान झालं. पण वास्तविक पाहता पिंडदान म्हणजे काय? वास्तविक पाहता पिंड शब्दाचा अर्थ काय? पिंडी देह स्थिती, ब्रह्मांडी पसारा, हरिविण सारा व्यर्थ ब्रह्म, ह्याला पिंड म्हणलंय. काय म्हणते ह्याला? या देहाला पिंड म्हणलंय. हा पिंड असा घ्यायचा आणि देवाला दान करायचा. म्हणजे काय करायचं? पिंड दान करायचं. पिंड दान करायचा. ज्यानं ते पिंडदान केलंय पण हे पिंडदान केलं नाही त्याला मुक्ती मिळणंच नाही. आहे का? मुक्ती मिळेल का त्याला? शक्यच नाही. त्याला मुक्ती मिळणारच नाही. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, पितर स्वरूपी तुची जनार्दन, सव्यते कवण पसव्य, तुका म्हणे जीव पिंड तुझे हाती, देवोनी निश्चिंती मानी येली. तुकोबारा म्हणतात पितर म्हणजे कोण? नारायणच आहे. तुमचं गोत्र काय? नारायण आहे. महाराज असं कसं? आमचं गोत्र अनंग आहे, माझं गोत्र विश्वामित्र आहे, माझं गोत्र वसिष्ठ आहे. गोत्र सांगतात ना तुम्ही. ज्याला गोत्र माहित नाही तो म्हणतो कश्यप गोत्र आहे माझं. ज्याला गोत्र माहित नाही तो लग्नाच्या वेळेला तरी गोत्र शोधताच ना. तुम्हाला गोत्राचं काय करायचंय म्हणा? आम्हाला आमच्या पूर्वजांची आठवणच नाही ठेवायची शिल्लक. पण गोत्र म्हणजे काय? ज्यांच्यापासून आपला विस्तार आहे, पुढे आपल्या कुळाचा विस्तार ज्या ऋषींपासून आहे त्याला आपलं गोत्र म्हणतात. बरोबर ना? मग सांगा आता तुमचे वडील तुमच्या वडिलांचे वडील तुमचे कोण? आजोबा. तुमच्या आजोबांचे वडील तुमचे कोण? तुमच्या पणजोबांचे वडील तुमचे कोण? त्याच्या वरचे कोण? टप्पर पडतो म्हणतात. मला वरचं माहित नाही बरं का, आता म्हणतात फक्त. तर आता टपऱ्या लोकांची नावं काय एवढी शिल्लक ठेवली? मला बघा माझ्या 6 पूर्वजांची नावं मागची मला माहिती आहेत. म्हणजे माझ्या खापर पणजोबांच्या वडिलांपर्यंतची नावं मला माहिती आहे. त्याच्या वडिलांच्या वरची तुम्हाला नाव माहिती आहेत का? नाही माहिती. जाऊ द्या.
तुमचा गोत्र असतो, म्हणजे त्यांचा कोणतरी वरती पूर्व असतो, त्याचं नाव वसिष्ठ विश्वामित्र कोणतरी आहे. मग त्यांचे वडील कोण? वसिष्ठ विश्वामित्रांचे वडील कोण? मग त्यांचे वडील कोणते ऋषी आहेत, त्यांचे वडील कोणते अजून ऋषी आहेत. त्याच्यावरती जाऊन मग ते गोत्र भेटतं कश्यप ऋषींना. आलं का लक्षात? मग कश्यपांचे वडील कोण? मरीची. मरीचींचे वडील कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचे वडील कोण? नारायण. ब्रह्मदेवाचा जन्म कुठून झाला? देवाच्या, बरोबर ना, देवाच्या नाभी कमळातून झाला. आता सांगा सगळ्यांचा बाप कोण? मग तुमचा एकदम सगळ्यांचा पितर कोण? तुमचा मूळ पितर कोण? तुम्ही इथं पिंडदान केलंय, पण तुमचे वडील दुसऱ्या कुठल्या तरी जन्मात गेले, तुमचं पिंडदान ते स्वीकारतील कसे? मग तुमचं पिंडदान स्वीकारतो कोण? नारायण. मग सांगताय श्राद्धी मुख्य संकल्प जाण पितर स्वरूपे जनार्दन, त्या माझं नैवेद्यामध्ये पण न करिता श्राद्ध ते जाण विरुद्ध सर्वथा. नाथ महाराजांनी वर्णन केलंय पितरांच्या रूपामध्ये मीच आहे. आला ऐका, पितरांच्या रूपात कोण आहे? मीच आहे. पण त्या मला विसरून श्राद्धाच्या दिवशी जर मला नैवेद्य केला नाही, मला काही दिलं नाही, तर तुमचं श्राद्ध काय गेलं? फेल गेलं, पूर्ण फेल गेलं. म्हणून श्राद्धाच्या दिवशी देवाचा मान पहिला राखलाच पाहिजे. म्हणून आजचा नैवेद्य आहे विठ्ठल. महाराज नैवेद्य म्हणता, नैवेद्य म्हणजे खायची वस्तू. सुटकातलं अन्न देवाला चालेल का? नैवेद्य म्हणजे खायची वस्तू नाही, नैवेद्य म्हणजे निवेदन केलेलं ते नैवेद्य. देवाला निवेदन करायचं, देवाला अर्पण करायचं, देवाला विनवणी करायची म्हणजे आजचा. मग सांगा कीर्तन म्हणजे काय? देवासाठी नैवेद्य आहे. म्हणून देवासाठी नैवेद्य आहे आजचा. लक्षात तर असो. तर त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती आपला पिंड ठेवून, त्याच्या हातावरती आपला पिंड ठेवण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून वर्णन करतात की आम्ही संसारावरती रुसलो. या जगामध्ये आजकाल धन मिळवणं, एखाद्याचा रुसवा फुगवा दूर करणं अत्यंत दुरापास्त गोष्ट होत गेली आहे. कधी एखादा माणूस कधी रुसेल, कधी फुगेल भरोसा नाही. आलं का लक्षात? रुसवा फुगवा दूर करणं अत्यंत दुरापास्त गोष्ट झालेली आहे. कोणाचा रुसवा फुगवा लगेच दूर करता येत नाही. तुम्हाला महिला मंडळांना जुन्या काळात माहिती असेल, तुम्ही पूर्वी भाकरी थापायच्या, आता पण थापतात, पण मशीननी थापतात. पूर्वी भाकरी थापायच्या, ती भाकरी थापल्यानंतर ती तव्यावर ठेवली की अशी गोल फुगायची की नाही? सांगा, भाकरी फुगायची. आता काय होतं माहिती का? भाकऱ्या नाही फुगत, भाकऱ्या थापणाऱ्या फुगतात. भाकऱ्या थापणाऱ्या फुगायला लागल्या घरात बसून. आता शिल्लक करायला. म्हणून कोण कधी फुगेल भरोसा नाही. बरं असं कोण कधी रुसेल भरोसा नाही. रुसवा एखाद्याचं काढणं अत्यंत अवघड. म्हणून महाराज म्हणतात कधी रुसावं, कुणावर रुसावं, कधी रुसू नये, या सर्वाची मीमांसा करतात. बघा, कधी रुसू नये, कुणावर रुसू नये याची मीमांसा. बघा, ज्याने आपल्यावरती उपकार केले त्याच्यावर कधी रुसू नये. ऐका, आकडा नंबर 2 अवेळी कधी रुसू नये. आकडा नंबर 3 देवावर कधी रुसू नये. आणि आकडा नंबर 4 संतांवर कधी रुसू नये. लक्षात घ्या, ज्याने आपल्यावरती उपकार केले त्याच्यावर कधी रुसू नये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वाट दावे दया न लगे रुसावे, आतिथ्याये जीवे नाश पावे. महाराज म्हणतात जो आपल्याला वाट दाखवतो त्याच्यावर कधी रुसू नये. आलं का लक्षात? आपल्या गावामध्ये मस्तपैकी पावसाळा लागलाय आणि पावसाळ्यामध्ये एक मुंबईला आपला एक मिल कामगार होता, मोठा युनियनचा मालक होता, संघटनेचा अध्यक्ष होता युनियनचा. तो गावाला आल्यावर बघतोय हे पोरं काय करतात, कुठेतरी वळगण लागली तर खेकडे पकडायला जात आहेत, शिवडे हाणायला जात आहेत, मासे पकडायला जात आहेत. यांना काही काम धंदे नाही, त्यापेक्षा यांना इकडून उचलावून जरा मुंबईमध्ये कामाधंद्याला जावा मिलमध्ये. म्हणून त्यानं काय केलं, एका पोराला उचलला आणि मुंबईला घेऊन गेला. चांगलं कामाला लावल्यानंतर काय झालं, हा ज्या युनियनमध्ये होता याला पण त्याच युनियनमध्ये घेतला. आणि कालांतरानं काय झालं, यांनी त्या युनियनमधली माणसं जवळ केली, गोडगोड बोलून जवळ केली, युनियन फोडली. याला काढून स्वतः अध्यक्ष झाला. सांगा, मग त्यावेळेला ज्यानं ह्याला कामाला लावले जातो म्हणतो हा गावाला खेकडे धरत होता तेच बरं होतं, आपल्या गावालाच बरा होता खेकडे हाणायला. सांगा, हे बरोबर आहे का? हल्ली आपल्या गावागावी सप्ते होतात, गावागावामध्ये गायक वादक लागतात. म्हणून आळंदीतनं आपल्या एखादे महाराज मोठे असतात, त्यांना हाताशी धरून गायक वादक आणतात. ते गायक वादक गावाला येतात, गोडगोड बोलतात, गाववाल्यांजवळ करतात. आणि मग काय त्यांचे नंबर वगैरे घेऊन जातात. त्यांचा बड्डे असला की स्टेटस टाकायचा, त्यांच्या बायकोचा बड्डे असला की स्टेटस टाकायचा, त्यांच्या पोराचा बड्डे असला की स्टेटस टाकायचा. करता करता त्या गाववाल्यांच्या मनामध्ये गायक वादक जागा बनवतात. बुवा राहिला बाजूला, ज्याने ह्यांना पाठवलं ते राहिला बाजूला. आता कालांतरानं काय झालं, नंतर मग
म्हणजे ज्या महाराजांना आमची श्रद्धा आहे ते कधी आमचं स्टेटस टाकीत नाही, या आम्हाला कधी विचारत नाही, काय नाही काय नाही. हे कालचे महाराज आमचं स्टेटस वगैरे टाकतात, सगळे आम्हाला मान देत आहेत. यांना विचारलं पाहिजे बेटा महाराज पुढच्या वर्षी सप्त्याचं कसं करते, महाराज कसे आहेत म्हणले. त्यांना काय कळतंय, आपणच पुढच्या वर्षी नियोजन करू. झाला म्हणजे बुवाचा पत्ता कट, ज्यांनी आणलाय त्याचा पत्ता कट, आणि ज्यांना आणलंय त्यांनी मस्तपैकी आपली बाजू जमवली. विठाला म्हणून कधी कोणावर उपकार करायचे ह्याची पण जरा जाण ठेवत जा. ज्याच्यावर उपकार ठेवाल त्यांनी परतून आपल्या डोक्यावर हात द्यायला पाहिजे. समजला का? भस्मासूर नाही ह्याला पाहिजे बरं का. म्हणून ज्याने आपल्यावरती उपकार केले त्याच्यावर कधी रुसू नये. दुसरं म्हणजे अवेले कधी रुसू नये बरं का. तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रसंग माहिती आहे, रामायण आहे. दशरथाला मुलगा होत नव्हता, दशरथाला मुलबाळ होत नव्हतं म्हणून पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या वेळेला काय केलं, त्याच्या 4 राण्या होत्या. 4 राण्या किती होत्या? 4 राण्या होत्या बघा. कौसल्या ते सुविद्या, सुमित्रा ते सुमेध्या, कैकेयी ते अविद्या, मंत्रा कुविद्या ती येपाशी नाथमार्जाने वर्णन केलंय. काय या 4 राण्या, कौसल्या म्हणजे कोण? सुविद्या. सुमित्रा म्हणजे कोण? सुमेधा, चांगली बुद्धी. कौसल्या म्हणजे चांगली विद्या. सुमित्रा म्हणजे कोण? चांगली बुद्धी. कैकेयी म्हणजे कोण? अविद्या. आणि मंथरा म्हणजे कोण? कुविद्या. त्या 4 होत्या, ह्या 3 होत्या राण्या आणि 1 मंथरा. आता काय झालं, पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. अग्निनारायण भगवान, अग्निनारायण प्रसन्न झाले, यज्ञकुंडातून बाहेर आले, प्रसाद दिला आणि सांगितलं या प्रसादाचे 4 भाग करा, 4 राण्यांना वाटून द्या. आता जागा वाटप, प्रसाद वाटप मोठा भांडणाचाच विषय आहे. ज्यांना राजकारणात कळतं त्यांना माहिती असतं. जागा वाटप, प्रसाद वाटप. आता प्रसाद वाटप ठेवलं, 3 राण्यांना प्रसाद दिला. कौशल्याच्या हातावर ठेवलं, सुमित्रेच्या हातावर ठेवला, कैकेयीच्या हातावर ठेवला. कारण कैकेयी कशी होती? लहान होती. कैकेयीला राग आला, कैकेयी रुसली. ते आले विघ्न, घारीने ते नेले निज भागा, घारीने ते नेले निज भागा, घारीने ते नेले सवारा, घारीने ते नेले निज भागा. काय केला? प्रसाद घेऊन गेली. झाला, हातातला प्रसाद निघून गेला. काय कारण? अवेळी रुसू नये. असा मला अनुभव नाही, पण तुम्हाला एक सांगून ठेवतो मी. फक्त एक टिप्स देतो बरं का, संसारी पुरुषांना. इथं लग्न झालेल्या माणसांना मी टिप्स देतो. समजा उद्या तुमच्या पत्नीसोबत तुमचं भांडण झालं तर काय कराल? लय भांडण झालं तर काय कराल माहिती का? सकाळी उठायचं, घरी जेवायचंच नाही. तिने म्हणलं हो ताट झालंय, ताट गेलं, जेवून घ्या. मला नाही जेवायचं करून बाहेर पडायचं. आलं लक्षात? बाहेर पडायचं. भले कॅन्टीनला जाऊन डटरून जेवायचं, पण घरी जेवायचं नाही सकाळी. आलं का लक्षात? आणि मग रात्री जाऊन बघा, तुम्ही जेवले नाही ना, ती घरची गृहिणी तुमची जेवणार नाही. संध्याकाळी तुमचा सगळा रुसवा फुगवा दूर होईल. आता स्त्रियांनी कधी रुसायचं सांगतो तुम्हाला. स्त्रियांनी असं नाही रुसायचं. स्त्रियांनी रात्री जेवण झालं की जेवणाच्या नंतर रुसायचं. म्हणजे बरोबर येत आहे घडी जागेवर. म्हणजे प्रत्येक वेळा रुसायची काय असते? वेळ असते. पण वेळ सोडून कधी रुसू नये. त्यानंतर देवावर कधी रुसू नये. हरी रुसोनिया काय देवावरी, रुसोनिया काय देवावरी, रुसोनिया काय देवावरी, रुसोनिया काय देवावरी. आणि का रुसावे नगे आणि का पुरा संगीता वाचोनिया, पुरा संगीता वाचोनिया, पुरा संगीता वाचोनिया. नगे आणि पुरा संगीता वाचोनिया, पुरा संगीता वाचोनिया, पुरा संगीता वाचोनिया. देवावर कधी रुसू नये.
काय महाराज देवानं आमच्यावर वाईट परिस्थिती आणली, आम्हाला देवाला मानायचं नाही. महाराज देवावर का रुसू नये? कारण देवाचं कामच काय, देव आपल्याच कर्माची फळं देतो. देव काही वेगळं देत नाही. देव आपल्याच कर्माची फळ देतो. जे आपण करतो त्याचं कर्मफलदाता कोण आहे? ईश्वर आहे. श्रुतीने प्रतिपादन केलेलं आहे. मग सांगा, मग त्यावेळेला काय करावं? आपला संचितावर रुसावं महाराज. एक व्यक्ती दरवर्षी वारीला यायचा बाबा, तुम्हाला माहिती आहे वारीला यायचा, दरवर्षी वारीला यायचा, दरवर्षी वारीला यायचा. आणि एक दिवस अचानक यायचा, एक वर्ष बंद झाला, वारीला आलाच नाही. आणि वारीला आलाच नाही. आता लोकांना वाटलं ह्याचे खंडोबावर श्रद्धा आहे, बहुतेक जेजूरला येत. बरं, जेजूरला येतो म्हणजे दरवर्षी येतो, नुसतं येत नाही, विधीपूर्वक जेजुरी चढायचा, म्हणजे बायकोला खांद्यावर घेऊन चढायचा. लोकांना वाटलं जेजुरीला येईल, पण जेजुरीला पण आला नाही. घरी गेले. घरी गेल्यानंतर त्याला कोणीतरी विचारलं, का रे बाबा वारीला का नाही आला? तर म्हटलं मी देवावर रुसलोय. म्हटलं काय झालं? तर म्हटले महाराज सोन्यासारखी शेळी माझी, सोन्यासारखी शेळी माझी चोरांना पळवून नेली. काय एवढ्या वाऱ्या करून उपयोग, काय एवढं भजन कीर्तन करून उपयोग, माझी शेळी पळवून नेली. असा कसा देव चोराला साथ देतो, मला साथ दिली नाही. ते म्हटले ठीक आहे, शेळी पळवून नेली इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा शेळी पळवून नेली तेव्हा तू कुठं होता? तो म्हणतो मी पत्ते खेळायला गेलतो. वा, म्हणजे तू पत्ते खेळायला, देवाने तुझी शेळी राखायची का? हा, देवाने देवाला काय तेवढीच काम आहेत का शेळी राखायची? तू पत्ते खेळायला जा. असं नसतं. देवावर रुसू नये. आपलेच कर्म आहेत, आपल्या कर्मावर रुसावं. त्यानंतर संतांवर रुसू नये. संतांवर का रुसू नये? तुका म्हणे जो आम्हा असे रुसला तयाचा अबोला आकाशाचे. तुकोबरा म्हणतात आमच्यावर जो रुसला, जो आमच्यावर रुसला त्याचा अबोला कोणाशी आहे? आकाशाशी आहे. त्याचा अबोला देवाशी आहे. जो संतांवर रुसतो त्याला देवाची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. इतकंच नाही, ज्याला देव भेटलाय तो देव सुद्धा काय होतो? दूर जातो. लक्षात घ्या. आता पारगावचे सालोम आलो बरं का, चिंचवडचे मंबाजी गोसावी, त्यानंतर रामेश्वर बुवा भट्ट वाघोलीचे, आणि हे सगळी माणसं संतांच्या विरोधात, म्हणजे जगद्गुरु तुकोबारांचे कसे होते? विरोधामध्ये होते. आता मंबाजी गोसावी होते चिंचवडच्या चिंतामणी गोसावींचे शिष्य. ते गावामध्ये आलते. त्यांच्याद्वारे त्यांच्या कानावर खबर गेली. म्हटले हा तुकोबा वाणी वैश्य, आणि याच्या टाळकऱ्यामध्ये 7 ब्राह्मण आहेत, आणि ब्राह्मणांना कधी शूद्राच्या पायावरती डोकं टेकू नये, पण ते डोकं टेकतात. हे धर्मशास्त्राला संगत नाही, हे चुकीचं आहे. आणि असं म्हणतात याच्यासोबत देव जेवतो, याला देव प्रसन्न, याला ह्याच्यासोबत देव जेवतो. काय म्हटलं? चिंचवडचे गोसावी असे होते, त्यांना गणपती प्रसन्न होता. त्यांच्याजवळ गणपती बसायचा, बोलायचा. कोणासोबत? चिंचवडच्या चिंतामणी गोसावी. चिंतामणी गोसावी मोर्या गोसावींचे पुत्र, सुपुत्र. तर म्हणलं ठीक आहे, मग या तुकोबारांना एकदा भेटायला पाहिजे. म्हणजे त्यांनी माणसं पाठवली. ती माणसं आली, जगद्गुरु तुकोबारांकडे आली. त्यातला एक शिष्य आला. तो शिष्य आला, त्यानं तुकोबारांचं कीर्तन ऐकलं आणि देऊतच राहिला. म्हणजे काय म्हणतात ना, आमदार फुटला म्हणून दुसरा आमदार त्याला आणायला पाठवला, तो पण फुटला. म्हणजे याचा आमदार फुटला, दुसरा पाठवला, तो पण गुंतला. शेवटी तुकोबारांना कळून चुकलं. म्हणजे ब्राह्मणाचा मान म्हणला आपण राखला पाहिजे. ब्राह्मण म्हणजे देवाचं देव आहे. ज्याची लात भगवान परमात्म्याने आपल्या उरावरती वागवली त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे. त्याला असं वाट बघत नाही ठेवलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबार स्वतःहून गेले. कुठे? चिंतामणी देवांच्या भेटीला. आता चिंतामणी देवांच्या भेटीला गेल्यानंतर चिंतामणी देवांनी त्यावेळेला ध्यान आरंभ होतं. चिंतामणी देव त्यावेळेला गणपती समोर बसून ध्यानात होते. पण काय झालं, चिंतामणी देव जेव्हा ध्यानामध्ये बसले तेव्हा त्यांचं लक्ष होतं शेतामध्ये वांगी लावलीत, मळ्यामध्ये वांगी लावलीत. त्या माळ्यानं, त्या वांग्यानं पाणी दिलं की नाही तिकडे ह्यांचं लक्ष आहे. माळे हरामखोर याला कामावर ठेवलाय, हा पाणी देतो का नाही काय माहिती, वेगळं काम करतो का नाही काय माहिती. यांचं लक्ष कुठं? माळ्याच्या मळ्यामध्ये, माळ्याच्या मळ्यामध्ये लक्ष होतं. तर जगद्गुरु तुकोबार होते ते बघत होते. मग त्यावेळेला ह्यांचं ध्यान संपलं. ध्यान संपल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही कधी आलात? म्हटलं जेव्हा तुम्ही माळ्याच्या मळ्यामध्ये होता तेव्हा मी आलो. म्हटलं काय बा? म्हटलं मनकवडे आतलं कळलं म्हणजे सिद्ध साधू आहे, भयंकर. म्हटलं खतरनाक महात्मा आहे. मग काय? मग जेवणाची वेळ झाली. जेवणाच्या वेळेला 500 ब्राह्मण जेवायला आले. किती? 500 ब्रह्मभोजन होतं. त्या ब्रह्मभोजनामध्ये ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबारांना बसवायची वेळ आली तिथल्या ब्रह्मवृंदाने नकार दिला. म्हटलं यांना बाजूला बसवा, आमच्यात नको. हे म्हटलं वैश्य आमच्यामध्ये नको, यांना बाजूला करा. पण बाजूला पात्र वाढली. जगद्गुरु तुकोबार म्हटले इथं 2 पात्र जरा एक्स्ट्रा वाढा. म्हटलं 2 कशासाठी? तर म्हणले बघा मी एकटा जेवत नाही,
मी आलो म्हणजे माझा पांडुरंग पण माझ्यासोबत जेवणार. मग दुसरं ताट कोणा करता म्हटलं गणपतीसाठी. कोणासाठी? गणपतीसाठी. तर म्हणते मग गणपती म्हणलं हो. पण ठीक आहे म्हणजे पांडुरंगाला बोलवा. पांडुरंगाला बोलवला. पांडुरंग आले. तर म्हटले आता महाराज गणपतीला बोलवा. म्हटलं ते माझं नाही, ज्याचे त्याने आमदार सांभाळावे. तो तुमचा आहे, तुम्ही सांभाळायचा, तुम्ही बोलवा गणपतीला. काय बोलता? गणपतीला बोलवा. आता हे लागले जानकारला सुगरता दुघरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपाचे याचे गणपती बाप्पा यायलाच तयार नाही. अहो या, ते लागले भाव खायला. ते भाव खायला लागले. इकडे तुकोबऱ्या म्हणतात देवा लवकर बोलवा, वेळ झाले. वाढ वेळ झाला, शिळे झाल्यान तटस्थ ब्राह्मण बैसले ती. म्हणजे ब्राह्मणांना एवढा वेळ ताटकवून ठेवणं बरोबर नाही, नाहीतर देवाचा रोष सोडून घ्याल. शिळ व्हायला लागले अन्न. आता लवकर बोलवा गणपतीला, नाहीतर यांचा अपमान करू नका. तू देव म्हणतात देवा गणपती बाप्पा या या तुम्ही या. गणपती बाप्पा म्हणतात मी नाही जा. तुला चांगला नीट ठेवला होता, तुला उगाच साधूची खोडी करायची हाऊस लय. तू साधूची खोडी का काढली? आता मी येतच नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वांजा गाई दुभती जेव्हा ऐशी तुमची ख्याती. महाराज त्या चिंचवडच्या चिंतामणी गोसाव्यांच्या त्या गोठ्यामध्ये वांज गाई होत्या. वांज गाई होत्या, पण गणपतीच्या अभिषेकाला दूध पाहिजे म्हणून त्या वांज गाईला दूध आलतं. केवढी त्यांची ताकद होती. म्हणजे त्यांना असं म्हणतात तुमच्या प्रतापानं वांज गाई दुभतात, असं आता गणपतीला बोलवा. ते म्हणतात देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो. मी गणपतीचा सगळ्यात मोठा भक्त आहे. याची मला काय झाली होती? मस्ती आली होती, मला अभिमान झाला होता. आता माझा अभिमान पूर्ण दूर झाला. आला का लक्षात? मग म्हटले तुम्ही आता काम करा महाराज, तुम्ही मोठे साधू आहात, तुम्हीच गणपतीला बोलवा, माझ्या मोर्याला तुम्ही बोलवा. महाराज म्हणले ठीक आहे. मग गणपतीचं ध्यान केलं महाराजांनी. नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराजा दंडवत. गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा येऊन पाटावर बसले आणि चिंतामणी देव नाचायला लागले. आमचे पप्पाने गणपती आणला. गणपती आणला. तर आता बघा म्हणजे लक्षात घ्या, साधूचा विरोध केल्यानंतर प्रसन्न झालेला देव सुद्धा काय होतो? अंतरतो. म्हणून कधी साधूवर रुसू नये. आता तिसरा प्रकार, कोण रुसत? जीव रुसतो, देव रुसतो, साधूही रुसतो. देव कोणावर रुसतो? देव तेव्हाच रुसतो जेव्हा भक्ताला अभिमान होतो. तिळभरी भक्ता होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. जेव्हा भक्ताला या देहाचा अभिमान होतो तेव्हा देव रुसतो. माऊली ज्ञानोबांनी खूप छान प्रमाण दिले. काय आहे? हा देह देवाला अर्पण करायचा आहे. मगाशी बोललो ना मी तसाच, पण ज्ञानोबांचा भाव वेगळा आहे. क्षेमा लागी जीव उता वीळ माझा, क्षेमा लागी जीव उता वीळ माझा, म्हणवून स्फुरता ती बाहो, क्षेम देऊ गेले मी जिमे कले, आसवला जीव राहू, कानडाओ दिक विठ्ठलो गरनाथ, तिने मद लावी लागे दो, कानडा विठ्ठलो गरनाथ, तिने मद लावी लागे दो. तू कमणे माझा, तू कमणे माझा, आसवल्या बाया, तू कमणे माझा, तुझं प्रेम जाया पांडुरंगा, तुझं प्रेम जाया पांडुरंगा, तुझं प्रेम जाया पांडुरंगा, तुझं प्रेम जाया पांडुरंगा. जीव कधी रुसतो? जीव तेव्हा रुसतो ज्यावेळेला जीवाला मान दिला जात नाही. जेव्हा जीवाला
दान दिलं जात नाही, जेव्हा जीवाची रिस्पेक्ट केली जात नाही, तेव्हा जीव रुजतो. लक्षात घ्या. धन, तुम्ही जर एखाद्याची चौकशी केली नाही, तुम्ही जर एखाद्याकडे सारख्या फेऱ्या मारल्या नाही, तर जीव रुजल्याशिवाय राहत नाही. खायला 13 वेळेला आलो होतो, पण त्या यजमानांसाठी माझी चौकशी पण केली नाही, जीव रुसला. यांच्याकडे आम्ही यांचे 10वे सोडले नाही, यांच्या घरातलं लग्न सोडलं नाही, पण हे आमच्या घरच्या लग्नाला आले नाहीत, जीव रुसतो. जीव रुसतो की नाही? असं आहे. जीव कधी रुसतो? याच्याकडे तुम्ही बोलला नाहीत, जेव्हा त्याला तुम्ही मान दिला नाहीत, जेव्हा जीवाकडे काहीतरी मागितलं आणि त्याला जर तुम्ही ते दिलं नाहीत. माहिती आहे गावामध्ये पंगत आहे, गावामध्ये पंगत आहे आणि शेगड्या तुमच्याकडे आहेत, मग तुम्ही शेगडा दिला नाही तर समोरचा जीव काय होतो? आता साहजिक आहे, ज्याच्याकडे जी वस्तू आहे लोक त्याच्याकडेच मागत जाणार ना. गावात भजन आहे, ज्याच्याकडे पकवायचे लोक त्याच्याकडे पकवाच मागणार ना. आता काय आमच्याकडे लोक तंबाखू मागतील का? का नाही मागणार? आमच्याकडे नाहीच लोक मागतील का? नाही दिली की लोक रुसणार. म्हणजे जीव कधी रुसतो? दान दिलं नाही की जीव रुसतो आणि मान दिला नाही की जीव रुसतो. सतीचा यज्ञ आहे, हे दक्षाने यज्ञ केला. दक्षाने यज्ञ केल्यानंतर ते दक्षाच्या यज्ञामध्ये सर्वांना पाचारण केलं, पण स्वतःच्या जावयाला पाचारण केलं नाही. शंकर भगवंतांना असं पार्वती म्हणते, सती म्हणते, देवा तुम्ही काही राहा, माझ्या माहेरचं आहे, मी चालली. मी माझ्या माहेरचा यज्ञ मी चालली. आता माहेरचं कुत्रं पण शेवटी, माहेरचं कुत्रं पण वंदनीय असतं. आता ते मिक्सरचा सामान आला म्हणून जाऊ द्या, पण पूर्वी जातेवर बायका गाणी म्हणायची माहेरचीच. माझा भाऊ, माझा बाप, माझी आई. कधी सासरीवर गाणं कधी कोण म्हणत नाही हो. ते माहेर किती प्रिय बघा. आता ही गेली, गेल्यानंतर हिचा अपमान झाला. तिने विचारलं, बाबा तुमच्या जावयाला म्हणजे माझ्या पतिदेवांना का बोलवलं नाही? तरी सांगितलं, तुझ्या पतीची लायकी आहे का? बोलली, तुझा पती इथे यायला लायक आहे का? बघ बाकीचे देव बघ गळ्यामध्ये रत्नांचे हार घालून आलेत, आणि तुझा गळ्यामध्ये रुंडमाळा घालून आलाय. अरे बघ बाकीच्या गळ्यामध्ये जानवेत, तुझ्या मालकाच्या गळ्यामध्ये साप आहे. अरे एखादा पाया पडायला गेल्यानंतर त्याच्या पाठीवर थाप द्यावी तर हा साप मारतो. असा तुझा बाबा आहे, त्याला काय बोलवायचं? एक लक्षात घ्या, कुठलीही पत्नी काही सहन करेल, स्वतःच्या मालकाबद्दल जर कोण काय बोलत असेल त्याला ते सहन करणार नाही. सहन झालं नाही महाराज, सहन झालं नाही. तशीच दक्ष यज्ञामध्ये उडी घेतली पार्वती माता सतीदेवींनी. सांगा बरोबर ना? मान जीव इथं रुसतो, संत कुठं रुसतात? आलं का लक्षात? मग जीवाची रुसण्याची जागा कळली, देवाची रुसण्याची जागा कळली, मग संतांची रुसण्याची जागा कोणती? अभंगाचं प्रथम चरण. रुसलो संसार, 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 हे रुसलो संसार, 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 रुसलो संसार. अभियाता आणि परा, अभियाता आणि परा, म्हणवोनी केली सांडी, म्हणवोनी केली सांडी. आणि परा, आणि परा, म्हणवोनी केली सांडी, म्हणवोनी केली सांडी. रुसलो संसार, रुसलो संसार, आम्ही आप आणि परा, आम्ही आप आणि परा. रुसलो संसार, आम्ही आप आणि परा, आम्ही आप आणि परा. रुसलो संसार, आम्ही आप आणि
परा साधू संत माय बाप संसारावर रुसतात। जगद्गुरु तुकोबाराने काय केलं? संसार सोडला, लाथाडीला संसार, माया दयावरी वफार किंवा संसारात अंगी अवघी जग संसारात अंगी अवघी जग आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। संसाराच्या अंगी अवघी व्यसने, संसाराच्या अंगामध्ये व्यसनच आहेत महाराज। गुताडा करतो, गुताडा, संसार आपल्याला गुतवतो, म्हणून संसाराला सोडलं महाराज। का सोडलं? संसार तुम्ही कितीही करा, कुणासाठी करा, काहीही करा, तुमची किंमत राहत नाही, तुमची किंमत ठेवली जात नाही महाराज। गावच्या सप्त्याला 500 रुपये दिले, लोक म्हणतात काय त्याला कमी रे द्यायला, 15,000 पगार घेते, त्याला 500 रुपये गजड झाले का? तरी कधी एकदम मस्तपैकी अशी पहिला पगार झालाय, भाजीचा गठोडा घेऊन तुम्ही घरी गेलात, भाजीची गड्डी घरी घेऊन गेलात, काय उपकार नाही केले तुम्ही? हा, रोज रोज काय आम्हाला, माझ्या घरी काय होतं खायला तुमचं बेत, इथं काय आल्यापासून घासपूस खायला लागते, कधी बुधवारचं पण आणता की? म्हणजे संसार तुम्ही काही करा, तुमची किंमत नाही। अहो, आई बापाची किंमत ठेवत नाही लोक, आई बापाची किंमत लोक ठेवत नाहीत। जर मुलगा डॉक्टर असेल, मुलगा जर डॉक्टर असेल तर मुलगी कोण करतात? डॉक्टरीन करतात। मुलगा जर शिक्षक असेल तर मुलगी कशी करतात? करू नये, खरं करू नये, समान जोडा नसावा म्हणतात ना। 36च्या 36 गुण कधी जुळू नये माणसाचे, 36 गुण कधी कोणाचे जुळू नये, जुळले तर फार 27 जुळावे, 30 जुळावे, हरकत नाही, पण एवढे नाही। काय कारण? अरे तो जर शिक्षक असेल तर ही घरी राहिली पाहिजे, तो डॉक्टर असेल तर ही पण थोडीशी घरी राहिली पाहिजे, हा कामाला गेला तर ही घरी राहिली पाहिजे, किंवा ही कामाला गेली तर हा घरी राहायला पाहिजे, म्हणजे कोणतरी घरी राहील? काहीच नाही महाराज। एक मोठा श्रीमंत माणूस, बरं का, श्रीमंत व्यक्ती, मी घडलेली घटना सांगतो, घडलेली घटना सांगतो, घडलेली घटना। एका व्यक्तीनं आपल्या मुलाला खूप शिकवलं, बरं का, डॉक्टर बनवलं, मुलीला पण शिकवलं, तिला पण डॉक्टर बनवलं। आता काय झालं, दोघांनाही मोठं झाल्यानंतर, बरं का, डॉक्टर मुलगी शोधून दिली, डॉक्टर मुलगा शोधून दिला, दोघंही विलायतेमध्ये शिकायला गेले, तिकडेच राहिले, तिकडेच त्यांनी घर बांधलं। कालांतरानं काय झालं, त्या मुलांची आई वारली, लक्षात घ्या, त्या मुलांची आई वारली। 4 दिवस झाले, बरं का, आई वारली, लगेच बापानं पत्र दिलं, मुलाला विलायतेमध्ये पाठवून दिलं। विलायतेमध्ये पत्र पाठवून दिल्यानंतर त्या मुलांनी पलीकडून पत्र परत पाठवलं की बाबा, आमची काळजी करू नका, आम्ही काही येणार नाहीये, तुम्ही परस्पर ओळखून टाका, कोणाला तरी टक्कल करायला लावा, आम्ही पैसे पाठवून देतो, तुम्ही त्यांचं काय ते क्रियाकर्म ओळखून घ्या, आम्हाला वेळ नाही, आम्हाला जमणार नाही। महाराज, परफेक्ट 5व्या दिवशी माणूस वारला। ही घटना नगरमधली, बरं का, आपल्या सत्य घटना आहे, नगरमधली घटना, अहिल्यानगर अहमदनगरमधली घटना आहे। तो माणूस 5व्या दिवशी वारला। वृद्धाश्रमाने पुन्हा तार पाठवली, पुन्हा मेसेज टाकला तिकडे, तुमचे वडीलही गेले, काय करायचं? सांगितलं की आम्हाला इथे यायला जमणार नाही, आम्ही खूप व्यस्त आहोत, तुम्ही काय करा, 4 माणसं बघा, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे पाठवून देतो, अंत्ययात्रा काढा, वडिलांचा काय तो खर्च करा, एखादा व्यक्ती टक्कल करून हवा तर ठेवा, पण आम्ही तिकडे आता यायला आम्हाला वेळ नाही। सांगा तुम्ही मुलांसाठी किती केलं, काय केलं मुलांना तुमच्यासाठी? शेवटी आहेच ना। आता इंदुरीकर महाराजाचं उदाहरण देऊ का जरा? बापानं अख्खी हयात घातली पोराचं भविष्य न करता, तर म्हणतात काय केलं माझ्यासाठी तू? त्याची टोन वेगळी, आपली टोन वेगळी, बरं का, इंदुरीकर बाबांची टोन आहे। काय संसारामध्ये कोणासाठी काही करा, काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही। मग महाराज, मग तुमचा निर्णय काय? संसारामध्ये काही करा, किती करा, उपयोग नाही म्हणता, मग तुमचा निर्णय काय? माझा निर्णय काय? अभंग असू दे शरण बनाहुनी केली सानी, 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 बनाहुनी
केली सांडी देऊनी पडिलो मरगंडी. महाराज म्हणतात सोडला आम्ही संसार, सांडी केली सोडला आणि येऊनी पडिलो मुरगंडी. मुरगंडी म्हणजे काय सांगू तुम्हाला? मुरगंडी म्हणजे काय? मुटकुळ, तुमच्या भाषेमध्ये मुटकुळ. हे पाय असे घ्यायचे, ऐका, दोन्ही पाय जवळ घ्यायचे, गुडघ्यामध्ये असे वाकवायचे, दोन्ही हात असे घ्यायचे, जवळ करायचे, त्या पायांना मिठी मारायची, म्हणजे काय करायची? मुरकुंडी. मुरकुंडी शब्दाचा अर्थ काय? पण शास्त्रामध्ये मुरकुंडी म्हणजे काय? ही लौकिकातली मुरकुंडी झाली. शास्त्रामध्ये वर्णन असं आहे की गीता सांगते, यदा संहरते चायम पूर्वोंगानीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हे इंद्रिय आपली धावतात ना, धावतात. कुठे धावतात? इंद्रियाचा जो स्वाभाविक विषय तिकडे धावतात. जिभेला वाटतं काहीतरी चटोर खावं मस्तपैकी, जिभेला वाटतं चांगलं खावं, डोळ्याला वाटतं चांगलं पाहावं, कानाला वाटतं चांगलं ऐकावं. म्हणजे इंद्रिय आपल्या आपल्या विषयांकडे धावत आहेत, पण ही इंद्रिय धावून धावून शेवटी आपल्याला बंधनामध्ये आणते, आपल्याला गोत्यामध्ये आणणार आहेत. म्हणून काय करायचं? इंद्रियांच्या संबंधानं, इंद्रियांना त्यांच्या धावण्याच्या संबंधानं आवरायचं आहे. म्हणजे कसं आवरायचं? एखादा कासव का उवाईला कर्मजिया परी का कुर्मजिया परी, उवाईला अवयव पसरी. कुर्म काय करतो? कासव काय करतो? आता पावसाळ्याची सीझन आहे, तुम्हाला कासव भेटेल एखादं. तो कासव काय करतो? शत्रू आलेला दिसला लगेच हातपाय आतमध्ये घेतो, बरोबर की नाही? कासवाचं चिन्ह, कासवाची मूर्ती देवाच्या जवळ जाण्याच्या अगोदर लागते. याचं कारण हेच आहे, देवाकडे जात आहे पण तुमचं चित्त कुठं कुठं चाललंय ते पहिले एका ठिकाणी घ्या. तुमचे डोळे कुठे चाललेत ते पहिले आतमध्ये घ्या, अंतर्मुख करा. तुमची वृत्ती बहिर्मुख होते ना, तिला आधी अंतर्मुख करा. तुमचे हात पाय सगळे आधी आतमध्ये ओढून घ्या आणि मग देवाजवळ जा. हे कासव आम्हाला सांगतं. कासवाचा दुसरा मिनिंग असा आहे की कासवाला कधी दूध येत नाही, कासव हा सस्तन प्राणी नाहीये. मग कासवाची वाढ कशी होते? कासविणीची आहे. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुधा नाही भेटी अंगसंगी. ते कासवीचं बाळ त्या कासविणीच्या त्या दृष्टीनं ते वाढते. ती कासविणी त्या बाळाकडे पाहत राहते आणि ते कासव वाढत राहतं. म्हणून का कुर्मजिया परी वाईला अवयव पसरी. म्हणून कासवासारखी आम्ही काय केली? संसारापासून आम्ही मुरकुंडी केली आहे. काय केली आहे? मुरकुंडी केली आहे. मग काय झालं पुढे? महाराज ठीक आहे, एवढं केलं, त्याचा परिणाम काय झाला? आमच्या जीवनातला मोह नष्ट झाला. अभंगाचं ते चरण परतेची ना मागे मागे, परतेची ना मागे परतेची ना मागे मोहनिष्ठुर झालो, मोहनिष्ठुर झालो म्हणवून केली सांडी सांडी, म्हणवून केली सांडी. का अवयव पसरायचे संसारा करता? संसारातून अवयव आतमध्ये का घ्यायचे? संसारातून मुरकुंडी का घ्यायची? जगाची रीत आहे. जगाला तुमच्याशी काही देणेघेणे पडलेलं नाहीये.
तुम्ही ज्यांच्या करता करता ते तुमच्यावर कसे उलटतात बघा. तुम्ही एक सांगतो, तुम्हाला तुम्ही कुठे कमी आहात, तुमचे कलागुण काय, तुमच्यामध्ये खोड्या काय, ते तुमच्या जवळच्या माणसाला माहिती की लांबच्या माणसाला माहिती? तुमच्यातल्या खोड्या तुमच्या माणसाला माहिती की लांबच्या माणसाला माहिती? सांगा. बरोबर, जवळच्या माणसाला. हे बरोबर आहे ना? आपल्यामध्ये काय कमी आहे, आपण चुकतोय कुठं, आपल्यामधले दोष काय ते आपल्यालाच माहिती आहे. जगाला काय देणं घेणं पडलं आपल्याबद्दल, जगाला काय करायचंय, काहीच नाही करायचं. पण ज्या वेळेला एखादा परका व्यक्ती तुमच्याबद्दल भलं बुरं बोलू लागतो, एखादा परका व्यक्ती जेव्हा तुमच्याबद्दल भलं बुरं बोलू लागतो, तेव्हा समजून जायचं आपलाच कोणतरी जाऊन भेटला. काय अफजल खानाची ताकद होती इकडे यायची? अफजल खानाला औरंगजेबाच्या वेळेत महाराजांनी सोडवला. त्याची काय ताकद होती परत महाराजांवर चालून यायची? आपली माणसं फितूर ना, आपली माणसं फितूर. म्हणून महाराज संसारामध्ये गुतायचं नाही, सांसारिक लोकांमध्ये गुतायचं नाही, सरळ आपल्या अवयव आतमध्ये घ्यायचे. याचा परिणाम काय? मोह नष्ट होतो. आणि लक्षात घ्या, मोह नष्ट झाला तर ह्या परमार्थाचं फळ आहे. गीता वाचा, गीतेच्या शेवटला काय अर्जुन म्हणतोय? नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत. अर्जुनाला मोह झाला म्हणून तर ती गीता सांगितली ना. अर्जुनाला मोह होता, गुरुजनांचा मोह होता, माम्यांचा मोह होता, काकाचा मोह होता, भावंडांचा मोह होता की नाही? होता. आणि तो मोह नष्ट करण्याकरता एवढी 700 श्लोकांची गीता सांगावी लागली महाराज. म्हणून परमार्थाचं फळ काय? मोह जाणं परमार्थाचं फळ आहे. आपला मोह गेला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारांचा मोह कसा गेला? जगद्गुरु तुकोबारांच्या नावावरती, लोकांवरती जगद्गुरु तुकोबारांचं कितीतरी कर्ज होतं. लाखो करोडो रुपयाचं कर्ज त्या काळात तुकोबारांचं होतं बरं का. आणि दुर्गा नावाचा दुष्काळ आला आणि महाराजांनी कर्ज खातं पाहिली की लोकांवरती एवढं कर्ज आहे, आता इतका मोठा दुष्काळ आहे, आता लोक एवढ्या कर्जाची परतफेड करतील तरी कशी? नाही, लोक कर्ज देणार नाहीत, राहू दे, लोकांचं आपण कर्ज माफ करू. पण ही कर्ज खातं जर शिल्लक राहिली तर माझे नातू पण तो उठतील आणि परत लोकांकडनं कर्ज गोळा करायला लागतील. अजिबात नाही. कर्ज खतं पण शिल्लक ठेवायची नाही. महाराज जगद्गुरु तुकोबारांनी तेवढी कर्ज खतं घेतली, इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवली आणि या महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी महाराज जगद्गुरु तुकोबारांनी केली. म्हणून काय आहे, वारकरी संप्रदायाचा विचार आहे. कर्जमाफी हा दुसऱ्या कोणाचा विचार नाहीये, वारकरी संप्रदायाचा विचार आहे, छत्रपतींचा विचार आहे. छत्रपतींनी कर्ज दिलं पण कसं? ऐन जिन्सी कर्ज दिलं. ती कर्जाची पद्धत जुनी बंद केली. ती काहीतरी म्हणतात ना, व्याजावर काहीतरी ते काय म्हणतात त्याला, व्याजावर नाही, गहाण वस्तू, तारण वस्तू ठेवून कर्ज ठेवलंच नाही. सरळ ऐन जिन्सी कर्ज द्यायला सुरुवात केली शेतकऱ्यांना. महाराज ही जगद्गुरु तुकोबारांची शिवरायांची नीती आहे. म्हणून असो तर एवढी मोठी कर्जमाफी का केली असावी? तर मनातला, अंतकरणातला मोह नष्ट झाला म्हणून. आपला मोह अजिबात नाही. वारीला गेलो की लगेच गावी पाऊस पडला काय, बारकीच्या सुट्ट्या संपल्या, शाळा दिवाळीच्या, आमचा मोह लगेच घरी असतोय. कीर्तनाला आलो म्हणतो आहे ना, कीर्तनाला आलो, घराला कडी लावली पण कुलपाला हिसका त्याचा राहून गेला. आता काय झालं, मला ही तंबाखू वगैरेची पार एकदम चिड. आता लोकांना काय माहिती, लोक आदर करतात बाहेर जाऊन. तिथे गेल्यानंतर व्यक्ती समोर भेटला, त्याच्या तोंडामध्ये तंबाखू होती, तोंडात त्याच्या तंबाखू होती. त्याला वाटलं महाराज आले, आता महाराज तंबाखू मागतात काय, यानं काय करावा, तोंडातली काढली, फेकून द्यावं का नाही, खिशात घातली. आपल्याला तंबाखूच्या गोळ्याचा मोह सुटा ना, आपण संसाराचा मोह सोडायला चाललोय, होईल का? पण संसाराचा मोह सोडण्याकरता आधी उपरोक्त साधना करावी लागते. बरं ठीक आहे महाराज, संसाराला रुसलो, संसाराला सोडला, मोह नष्ट झाला, आता शेवटचं फळ काय, महत्वाचं फळ काय, परमोच्च प्रतीचं, म्हणजे आम्ही ज्या लक्ष्याला गाठायचं, आम्ही ज्या ध्येयाला गाठायचं, ते ध्येय तुम्हाला प्राप्त झालं. ते ध्येय कोणतं? अभंगाचं शेवटचं चरण. सापडला देवा, सापडला देवा, सापडला देवा, देवा सापडला देवा, सापडला देवा.
गेला देव मनमोनी गेले साडी मनमोनी गेले मनमोनी गेले साडी मनमोनी गेले सापडला भेव तुका म्हणे गेला भेव. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला देव मिळाला आणि देव मिळाला त्याचे परिणाम काय झाले. आमच्या अंतःकरणातली भीती निर्माण होऊन गेली. प्रल्हादाला त्याच्या बापानं हातीच्या पायाखाली दिलं. प्रल्हाद घाबरला का? नाही घाबरले महाराज. दरीतून फेकून दिलं. घाबरले का? नाही. आणि भीतीरहित अवस्था निर्माण होणं हे खरं भक्ताचं लक्षण आहे. वितराग भयक्रोधा